अमोल नाना तुपेंच्या दणक्याने महावितरण ताळ्यावर. मांजरीतील 700 कुटुंबांची अनेक वर्षांच्या अंधारातून अखेर सुटका. गेल्या 5-6 वर्षांपासून विजेच्या गंभीर समस्येचा सामना करणाऱ्या मांजरी येथील शिंगोटे पार्क सोसायटीतील नागरिकांचा संयम अखेर सुटला आहे. मागील 6 महिन्यांपासून येथील विजेचा लपंडाव प्रचंड वाढला असून एकदा वीज गेल्यास तब्बल 12 ते 15 तास पुरवठा सुरळीत होत नाही. या अत्यंत गंभीर परिस्थितीमुळे येथील सुमारे 700 ते 800 कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. दैनंदिन जीवन विस्कळीत, नागरिक हैराण. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान. अभ्यासाच्या काळातच वीज जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे. वर्धनना त्रास. तीव्र उकाड्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांचे हाल होत आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष. रहिवाशांनी महावितरण कार्यालय, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने दिली, तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अखेर परिसरातील सर्व त्रस्त सामान्य नागरिक स्वप्नील पवार, सचिन मोहिते, शरद सुरवसे, अनिल सरडे, राजू बावडीवाले, अमर मुळे, औचित व्यवहारे, प्रवीण मोहिते, सागर मोरे व सर्व शिंगोटे पार्क सदस्यांनी एकत्र येत युवा समाजसेवक व क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्याकडे खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे जो त्रास सहन करावा लागत आहे याविषयी माहिती देऊन तातडीने या विषयाची गंभीर दखल घेऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी केली. अमोल नाना तुपे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घटनास्थळावरूनच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला. यावेळी तांत्रिक बिघाड आणि काही स्थानिक स्तरावरील गैरसमजांमुळेच हा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिल्याचे समोर आले. तुपे यांनी आक्रमकपणे नागरिकांची बाजू मांडत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि हा प्रश्न तातडीने सोडवण्यास भाग पाडले. त्यांच्या या पाठपुराव्याला तात्काळ यश आले असून अधिकाऱ्यांनी तांत्रिक त्रुटी दूर करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. अमोल नाना तुपे यांनी बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आणि सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य याला सर्वोच्च प्राधान्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागत असल्याचा मनस्वी आनंद आहे. महावितरणने देखील या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने काम सुरू केले आहे. अनेक वर्षांपासूनचा जुना आणि जटिल प्रश्न सोडवल्याबद्दल शिंगोटे पार्कमधील रहिवासी यांनी अमोल नाना तुपे व क्रांती शेतकरी संघटनेचे जाहीर आभार मानले आहेत. कठीण काळात वेळेची पर्वा न करता जनतेच्या मदतीला धावून जाणारा खंबीर पाठीराखा म्हणून सध्या मांजरी परिसरात अमोल नाना तुपे यांचे मोठे कौतुक होत आहे. या समस्येवर बोलताना महावितरणचे सहाय्यक अभियंता कल्पेश देशमुख यांनी सांगितले की शिंगोटे पार्क सोसायटीत सध्या असलेल्या रोहित्राची म्हणजेच ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी पडत असल्याने हा तांत्रिक प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली असून येथे तातडीने नवीन आणि अधिक क्षमतेचे रोहित्र बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पार्कमधील सदस्य गेले 3 दिवस आमच्या इथे लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. तर 3 दिवस आमच्या इथे बिलकुलच लाईट नव्हती आणि त्या संदर्भातच आम्ही आणि शिंगोटे पार्कच्या काही रहिवाशांनी अमोल नाना तुपे यांना संपर्क केला व त्यांनी विजेत म्हणजे लाईटच्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून आमच्या इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. सध्या लाईट व्यवस्थित सुरळीत चालू झालेली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मी शिंगोटे पार्कचा सदस्य आहे. या ठिकाणी आम्ही गेली 5 वर्ष राहतो. या ठिकाणी पाणी, लाईट याचा प्रश्न खूप मोठा आहे. तसेच आत्ता गेली 3 दिवसापूर्वी या ठिकाणी लाईट नव्हती. या ठिकाणी जे बिल्डर आहेत, ज्यांनी बिल्डिंग बांधून फ्लॅट विकलेले आहेत, त्या लोकांनी लाईटची व्यवस्था न करता बिल्डरने या लोकांकडून पैसे घेतलेले आहेत, परंतु लाईटची काही सोय नाही केलेली. आता या ठिकाणी DP बसवण्यात आलेली आहे. माननीय अमोल नाना तुपे जे क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि गेली 3 दिवस झाले या ठिकाणी लाईट नव्हती. तर त्यांना बोलवून त्यांनी खूप असा प्रयत्न केला. स्वतः वरती MSEBचे जे साहेब आहेत, देशमुख साहेब असतील, जे कॉन्ट्रॅक्टर गदादे असतील, तसेच या प्लॉटचे जागा मालक तेजस शिंगोटे असतील, यांना वारंवार फॉलोअप घेऊन या ठिकाणी लाईटचा प्रश्न सोडवलेला आहे. आणि गेले 3 दिवस इतका त्रास इथल्या लोकांना झाला. लाईट नसल्यामुळे लहान मुलं होती, काहींचा परीक्षा होती,
तसेच काही ठिकाणी लग्न देखील होती 2. तर त्या ठिकाणी एवढा प्रश्न निर्माण झाला की बाबा आता लाईट नाही, मग करायचं काय. लहान मुलं तर पूर्ण टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे. अक्षरशः या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. परंतु आमचे सर्व इथे राहणारे सदस्य वारंवार या ठिकाणी टॅक्स भरतात दरवर्षी, परंतु या इथे नागरी सुविधा काहीच नाही आहे. रोड देखील आम्ही आमच्या खर्चाने केलेला आहे. तसेच आता लाईटसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला इथं प्रयत्न करावा लागला. आम्हाला अमोल नाना तुपे यांनी खूप अशी मोठी मदत केलेली आहे. वारंवार त्यांनी पत्रव्यवहार किंवा अधिकारी यांच्याशी बोलून खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत केली. मी शिंगोटी पार्क येथे 5 वर्ष राहतो. मी आल्यापासून लाईटचा प्रॉब्लेम आहे इथं. 5 वर्ष झालं लाईट महिन्यातून 2दा केबलचा फॉल्ट होतो इथे. कोणी बघायला तयार नाही. MSEBीला तक्रार केली तर त्यांनी स्वखर्चाने करा असं सांगितलेलं होतं अगोदर. परत आता 3 दिवस झाले लाईट नव्हती. तर त्या अमोल नाना तुपे यांनी सहकार्य करून इथलं लाईटची व्यवस्था केली आणि DP चालू करण्यास खूप मोठं सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे. मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून शिंगोटे पार्कमध्ये राहत आहे. तर शिंगोटे पार्कमध्ये पहिली अशी अवस्था होती की लाईट पाणी याची पुरेपूर काही सोय नव्हती. ड्रेनेज लाईन रोड याचं म्हणजे काहीच त्याचं म्हणजे कुठला कशाचा ताळमेळ नव्हता. पण खरंच नानांच्या कृपेमुळं आणि नानांच्या प्रयत्नामुळं खरंच लाईट पाणी बाकीच्या सर्व सुविधा या टायमिंगला भेटलेल्या आहेत. म्हणून नानांचं मनापासून खरंच मी आभारी आहे. आणि आज लाईट आमची आलेली वीज कनेक्शन, त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद. शिंगोटी पार्कची सदस्य आहे. तरी इथं लाईटचा 2-3 दिवसापासून खूप मोठा प्रॉब्लेम झालेला. तर अमोल तुपे यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत. आणि लहान मुलं खूप अंधारात वगैरे राहत होती, त्यांना त्रास होत होता. पण हे त्यांनी जाणून घेऊन आम्हाला खूप मोठी मदत केलेली आहे. मी शिंगोटे पार्कमध्ये सदस्य असून गेले 3 दिवसापासून लाईट नव्हती. तात्काळ आम्ही श्री अमोल नाना तुपे यांना संपर्क साधून या ठिकाणी नवीन केबल टाकून दिले. शिंगोटे पार्कची सदस्य आहे. आम्हाला लाईटचा 3 दिवसापासून इतका प्रॉब्लेम होता. लहान मुलं सगळी अंधारात होती, मच्छर चावत होते. इतका मोठा प्रॉब्लेम असून सुद्धा कोणी लक्ष घातलं नाही. माननीय अमोल तुपे यांनी येऊन काल आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.